हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर हा नथचा सेकंड टाईप आहे। मी एक ह्याच्या आधीचा जो नथचा व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे। ही सेकंड टाईपची नथ आहे, ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथे बघा, पहिल्यांदा मी जी नथची ड्रॉइंग आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इकडे 50% पाणी आणि 50% ग्लू अप्लाय करून ते मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। इथे बघा, आपल्याला ही रांगोळी तयार करण्यासाठी लाल, गुलाबी, पिवळा आणि त्याच्यानंतर केशरी आणि हिरवा कलरची रांगोळी लागणार आहे। तर इथं मी घेऊन घेतलेली आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये ट्रिक दिलेल्या आहेत त्या पद्धतीनंच ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते की अल्टरनेट तुम्ही जे काही रांगोळी असेल ती अप्लाय करून घ्यायची, म्हणजे रांगोळी ओव्हरलॅप होत नाही। तर तुम्हाला माझे 10-15 मिनिटांचे व्हिडिओ बघायला आवडतील का हे पण कमेंट करून सांगा, कारण ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ जास्त मोठा होत होता, त्याच्यामुळे मी कटिंग आणि जे काही बॉर्डर आहे त्या व्हिडिओ स्किप केलेला आहे, कारण तो भरपूर मोठा होत होता। 10-15 मिनिटाचा व्हिडिओ होत होता, मॅक्झिमम 15 मिनिटाचा होत होता, त्याच्यामुळे मी तो पूर्ण स्किप केलेला आहे। इथे बघा, मला वाटतं की जरा ते गुलाबी कलर जो आहे तो नीट स्प्रेड नाही झाला, त्याच्यामुळे मी डबल करून घेतलेला आहे। तर डबल करायची काही गरज नाही, किंवा आपण सेकंड लेअर देतो तेव्हा ते होतं, पण मी तुम्हाला दिसावं म्हणून त्याला डबल लेअर करून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या आवडतील त्या कलरची पण नथ बनवू शकता। इथं मी केशरी कलर, पिवळा कलर याची नथ बनवलेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त पिवळ्या कलरची नथ बनवू शकता। इथे बघा, जे मिडलचं आहे तिथं मी व्हाईट रांगोळी वापरून घेत आहे, जेणेकरून आपलं जे काही स्पेस राहील तो स्पेस दिसणार नाही पॅचचा। इथे बघा, मी शेडिंग टाईप करून घेत आहे। मध्ये व्हाईट कलर आणि कडाने जे काय असेल तो आपला केशरी ऑरेंज कलर वापरत आहे। तुम्ही हे ॲक्रेलिक कलरने पण करू शकता, पण मी जास्तीत जास्त ॲक्रेलिक कलरचा वापर करत नाही, तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मी हे पूर्ण केशरी कलर आपला जी रांगोळी आहे तीच अप्लाय करून घेत आहे। इथे बघा, हे सगळं पहिली स्टेप, दुसरी स्टेप पूर्ण डिटेलमध्ये आहे। आणि बॉर्डर जर बघायची असेल रेडी रांगोळीला कशी करायची किंवा कटिंग कशी करायची हे पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवरती जो अगोदरचा नथचा व्हिडिओ आहे तो जाऊन पहा, तिथे मी डिटेल दाखवलेला आहे। आणि ती नथची साईज जी होती, पहिल्या व्हिडिओची नथची साईज होती ती A4 पेपर होता, त्याच्यामध्ये 2 नथ होतील अशी ती साईज होती। आणि ही जी आहे ती A4 साईजची नथ आहे, त्याच्यामुळे ही नथ करायला उशीर लागतो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मोठा होत होता। म्हणून मी जो काही आधीचा व्हिडिओ आहे त्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग आणि जे काही त्याला बॉर्डर वगैरे आहे ते दाखवते। इथे बघा, आपला रांगोळीचा जो फर्स्ट लेअर आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे। आता आपण ही रांगोळी सुकायला ठेवूया आणि त्याच्यानंतर आपल्याला सेकंड लेअर अप्लाय करायचा आहे। जसा फर्स्ट लेअर अप्लाय केला त्याच पद्धतीनं सेकंड लेअर पण अप्लाय करून घ्यायचा, त्याच पद्धतीनं इथं मी तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीनं
इथे बघा रांगोळीचा जो सेकंड लेअर आहे तो बनवून कंप्लीट झालेला आहे। आता याला चांगल्या पद्धतीने सुकवायला ठेवायचं आणि ही जी बॉर्डर आहे ती मी केलेली आहे। हा कलर जो यूज केलेला आहे तो मी मरून कलर यूज केलेला आहे। तुम्हाला ब्लॅक कलरने करायचं असेल तर तुम्ही करू शकता। इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। आणि तुम्हाला जर बॉर्डर आणि कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। थँक्यू सो मच।